नमस्कार, मी विशाल प्रदेशी। आपण बघतोय की एक संकट खरं तर दूर सारलं जात नाही तर दुसरं संकट समोर येतं। कोरोनाचं संकट अजूनही डोक्यावरती असताना अर्थात त्याबद्दलचं लसीकरण आता हे आजपासून सुरू झालेलं आहे, पण बर्ड फ्लूचं संकट जे आहे ते अवतीभोवती आपल्याला घोंघावताना दिसतंय। बरं, ते इतकं घोंघावतंय की महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील पशुधनाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होताना दिसतंय। आणि आपल्याकडे तर ज्या भागामध्ये पोल्ट्री फार्म असेल, मग ते प्राणी संग्रहालय असतील किंवा त्या ठिकाणी जर पक्षी ठेवण्यात आले असतील तर तिथे देखील जर तो व्हायरस पक्ष्यांमध्ये आढळतोय, पक्षी मृत्युमुखी पडतात, तर त्यांना काही ठिकाणी मारण्याचे म्हणजे त्यांना तिथेच मारायचा, तिथेच गाड्याचा आदेश देखील देण्यात आलेले, कारण हा व्हायरस जो आहे बर्ड फ्लूचा तो पसरू द्यायचा नाहीये। 2006 ची आठवण होते खरं तर। 2006 ते त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा बर्ड फ्लूचं हे संकट डोक्यावरती असताना एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतोय की या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यक अधिकाऱ्यांची हवी तशी भरती तेव्हाही करण्यात आलेली नव्हती आणि आत्ता देखील नाही। मग प्रश्न असा उपस्थित होतो की तहान लागल्यावरच विहीर खोदायची का? आणि याच विषयाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत, पशुवैद्यकांची वणवा। त्यामुळे आज जर आपण लक्षात घेतलं, खरं तर आपण अन्न साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असतो, त्या दृष्टीने म्हणून सगळ्या उपाययोजना केल्या जातात, पण याच अन्न साखळीमध्ये आपण जे दूध चवीने पितो किंवा मांस असेल, अंडी आपण चवीने खातो, कारण ते आपल्या आरोग्याला पोषक आहेत। या कोरोनाच्या कालावधीत तर स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी म्हणून या डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं होतं की आपण अंडी आणि मांस हे खाल्लं पाहिजे। पण असं असताना या बर्ड फ्लूमुळे आज आपल्या पशुधनाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, पक्षी मृत्युमुखी पडतात। पोल्ट्री फार्म मधल्या सगळ्या कोंबड्या अक्षरशः मृत्युमुखी पडल्यात किंवा त्या माराव्या लागतात। जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे आपल्या बरोबर आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत आज राज्यातले कोणकोणते जिल्हे कशा पद्धतीने तोंड देतात, काय उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत, बोलूयात। सागर सुरोसे आपल्या सोबत आहेत सोलापूरवरनं। सागर, खरं तर कोरोनाच्या सगळ्या कालावधीमध्ये हवा तसा पिकाला भाव आला नाही। बरं, जोड व्यवसाय जर शेतकऱ्याचा लक्षात घेतला तर बहुतांशी लोकांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा सुरू केलेला आहे। आज या बर्ड फ्लूमुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। सोलापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? निश्चितच विशाल, आपण पाहतो की बर्ड फ्लूचं जे संकट आहे कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते महाराष्ट्रावरती पुन्हा आता बर्ड फ्लूचं संकट घोंघावतंय। खरं तर प्रशासनाकडून असेल किंवा राज्य शासनाकडून असेल या संदर्भात माहिती दिली जाते की या ठिकाणी मानवी जीवनासाठी हे कुठलंही घातक नाही आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी मानवी जीवनासाठी जरी प्रत्यक्ष घातक नसलं तरी जे मानव किंवा जे व्यक्ती आहेत ते ज्याच्यावरती त्यांचं पोट अवलंबून आहे, जसं पोल्ट्री फार्म असेल किंवा चिकन व्यवसाय आहे, विशाल आपण पाहिलं तर गेल्या 4 दिवसामध्ये तब्बल निम्म्याच्या वर जे आहेत ते ह्याचे दर जे आहेत खाली आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की पोल्ट्रीची सुद्धा परिस्थिती तशीच आहे। आता राज्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी घोषित केलं की या ठिकाणी 90 रुपये जे आहेत ते एका देशी कोंबडीसाठी 90 रुपये आणि जर बॉयलर कोंबडी असेल त्यासाठी 70 रुपये आम्ही मदत ह्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना देणार आहोत। मात्र असं असलं तरी या ठिकाणी ती मदत कितपत पुरेशी आहे हा एक प्रश्न आहे। दुसरीकडे राहिला दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जो भरतीचा आहे। खरं तर राज्यभरामध्ये जवळपास आपण सकाळपासूनच न्यूज 18 लोकमतने या ठिकाणी वृत्तमालिका ही लावलेली आहे, त्यानंतर कुठेतरी हालचाली सुरू झालेल्या आहेत की ज्या भरत्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीची विधानं मंत्र्यांकडून येत आहेत किंवा प्रशासनाकडून येत आहेत। मात्र इतक्या दिवसात हे जे काही भरत्या आहेत त्या का रखडवल्या? नियमानुसार किंवा एकंदरीतच जे स्टँडर्ड आहे, जवळपास 5000 पक्ष्यांमागे किंवा 5000 जे जनावर आहेत त्यांच्या मागे एक वेटरनरी डॉक्टर, एक पशुवैद्यकीय अधिकारी असणं अपेक्षित आहे। मात्र सोलापूर जिल्ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ 96 जे आहेत ते या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत। जवळपास 46हून अधिक जे पदं आहेत ते रिक्त आहेत। याचा जर प्रमाण काढलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 1200 गावं आहेत आणि ह्या गावामध्ये किमान आपण 1000 जरी जनावर आपण ग्राह्य धरली की वास्तविक पाहता ते खरं तर जास्त आहेत, 5000 पेक्षाही जास्त आहे। सोलापुरातील कोंबड्याच जर आपण कुक्कुटांचा जर विचार केला तर जवळपास 27 लाख कुक्कुट आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत एकट्या। मग राज्यभरामधला विचार करायचा तर कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतंय आणि या ठिकाणी जी कमतरता आहे अधिकाऱ्यांची
जे भरणं अपेक्षित होतं मागच्या 15 वर्षापासून भरती बरोबर. झालेली नाहीये. असं एकंदरीत चित्र विशाल ह्या सगळ्या या पार्श्वभूमीवरती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता कुठेतरी संकट आल्यानंतर त्याच्यावरती इलाज शोधण्यापेक्षाही प्रशासनाने खरं तर अगोदरच त्याच्यावरती इलाज शोधणं, त्या खरं तर संदर्भात ज्या भरती काही प्रक्रिया ही पूरक दैनंदिन बाब आहे आणि ती केलीच पाहिजे. त्याला काही नियम आखून देण्यात आलेले आहे आणि याच नियमाची आठवण खरं तर लक्षात घेता डॉक्टर ऋषिकेश कटाळे मला यांच्याकडे जायचं आहे. पशुवैद्यक आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर ऋषिकेश, मला आपल्याला विचारायचं आहे की व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या 1984च्या निकषानुसार 5,000 जनावरांमागे एक पशुवैद्यक असला पाहिजे. राज्यात 3,30,00,000 पशु पक्षी असून निकषांनुसार 6,600 पशुवैद्यकांची गरज आहे. असं असतानाही जर आपण लक्षात घेतलं तर राज्यामध्ये केवळ 1,763 अधिकारी सेवेत आहेत. काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला? म्हणजे आता खरं तर बर्ड फ्लू आलाय म्हणून राज्यमंत्री असं म्हणायला लागलेले आहेत की याची भरती आम्ही त्वरित करू. मग हे शहाणपण अगोदर का सुचलं नाही? अगदी सर तुमचं बरोबर आहे आणि थोडं या बाबतीत मी थोडं अतिशय दुर्दैवी बाब आहे सर ही की जेव्हा वेळ पडते तेव्हाच आपण विहीर खोदतो या पद्धतीचा हा प्रकार आहे सर. आणि थोडं एक गोष्ट आणखी क्लिअर करतो सर मी या बाबतीत की ऍक्ट नुसार किंवा काही अमेंडमेंट झालेले ऍक्ट आहे 1991 1984 त्याच्यानुसार 5,000 पशुधनामागे एक वेटरनरी संस्था असायला पाहिजे. हा सर बिगर डोंगरी भागासाठी आहे आणि 3,000 पशुधनामागे एक हा डोंगरी भागासाठी मापदंड निश्चित करण्यात आले आहे सर सरकारच्या वतीने. त्यानुसार सर 3,30,00,000 पशुधनामागे ऍटलिस्ट 7,000 ते 8,000 पदांची आवश्यकता असताना फक्त 2,192 पदांना इथे राज्यात मंजुरी दिली आहे. 3,30,00,000 पशुधनामागे सर 1,764 डॉक्टर आज कार्यरत आहे सर महाराष्ट्र डॉक्टर राज्यामध्ये. ऋषिकेश कटाळे, तर मला अगदी स्पेसिफिक सांगा ना. मला सांगा की मी जर चुकत नसेल तर किती म्हणजे व्हेटरनरी कॉलेज राज्यामध्ये 4 आहेत, बरोबर आहेत? बरोबर सर. बरोबर. तिथून दरवर्षी किती विद्यार्थी पास आउट होतात? दुसरी गोष्ट, जर तुम्हाला आठवत असेल तर MPSC ने व्हेटरनरी डॉक्टर घेण्याच्या संदर्भातली शेवटची जाहिरात ही कोणत्या वर्षात निघाली होती? सर 384 डॉक्टर हे दरवर्षी पासआउट होतात मापसू युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातून आणि 2017 मध्ये 100 लोकांचीच फक्त नियुक्त्या झाल्या होत्या सर आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत. म्हणजे त्याच्यानंतर 2014 नंतर आणखीही नियुक्तीच झालेली नाहीये. 2017 पासून नियुक्त्या झाल्या नाही 2021 लागलं तरी आताही एकही नियुक्ती झाली नाही 2017 नंतर. बर, पण म्हणजे साधारण किती जागांची जाहिरात जी आहे ती काढली जाते MPSC कडनं? तर 2017ला सर 100 लोकांची जाहिरात काढली होती. हा. त्याच्यानंतर 435 जागांची जाहिरात ही 2019 ला काढली होती पण त्याच्या वरही आतापर्यंत रिक्रुटमेंट दिल्या गेल्या नाही आहेत सर. नाही, पण नेमकी अडचण कुठे आहे? म्हणजे त्या जे 5 विद्यार्थी आहेत त्यांची लिस्टही लागत असेल, ते सगळेच क्रायटेरियामध्ये बसतात, म्हणजे काय प्राथमिकता दिली जात नाही का व्हेटरनरी डॉक्टरला? प्राथमिकता बस या पद्धतीचं सर दुर्दैव आहे सर. प्राथमिकता दिल्या जात नाही. ते वेळेवर जसा कोरोना आला त्या पद्धतीचं जसं आता बर्ड फ्लूचं संकट ओढवलं जात आहे सर आपल्या राज्याकडे किंवा देशाकडे, तर त्या पद्धतीचं आता त्यांनी करायला पाहिजे अशी विद्यार्थी प्रतिनिधींकडून किंवा विद्यार्थी संघटनेकडून किंवा जे सरकारी सेवेत आज कार्यरत आहेत त्यांच्यावर 3,30,00,000 पशुधनाचा अतिरिक्त पदभार आहे सर. त्यांना पदभार दिला जातो. जे डॉक्टर कार्यरत आहे तर ते पण कुठेतरी गुरफटल्या जात आहेत सर. विद्यार्थी सुद्धा गुरफटल्या जात आहेत, ते पण प्रतीक्षेत आहे. काही कारणास्तव डॉक्टर ऋषिकेश कटाळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल माने देखील आहेत परभणीवरनं. विशाल माने, मला आत्ताच म्हणजे कालच्याच दिवसाचा रिपोर्ट आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण तो समोर आणला होता. काही पोल्ट्री धारकांशी आपण संवाद साधला होता. म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे की एकतर काही पिल्लं आणण्यात आली, ती वाढवण्यासाठी बहुतांशी पोल्ट्री धारकांनी खरं तर कर्ज काढलं असेल किंवा खिशातनं पैसे घातले असतील, लाखो रुपये त्यांच्या वाढीवरती खर्च झाला. जेव्हा आता वेळ आलेली आहे की त्याचं दाम त्यांच्या हाती पडावं, त्यात बर्ड फ्लूने त्यांचा घात केलेला आहे. काय नेमकी परिस्थिती? आणि आता तर
म्हणजे बहुतांशी पोल्ट्री धारकांना आपल्या कोंबड्याच माराव्या लागतात. एकदम बरोबर आहे. मागील काही दिवसांमध्ये परभणीमध्ये जो बर्ड फ्लूचा पक्षी आढळून आले त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. मुरुंब्याचाच जर आपण एका ठिकाणचा विचार केला तर या एका गावामध्ये तब्बल 8 ते 9 हजार पक्षी नष्ट करण्यात येणार आहेत. आणि हे पोल्ट्री फार्म उभा करताना सर्वसामान्य मधील म्हणजे युवकांनी, काही महिलांनी आणि बचत गटांनी मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून हे पोल्ट्री फार्म उभा केले होते. परंतु अचानक आलेल्या या बर्ड फ्लूमुळे मुरुंबा परिसरातील पोल्ट्री धारकांमध्ये तर भीतीचं वातावरण आहेच आहे, परंतु आता याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत तसेच त्या पोल्ट्री व्यवसायावर आधारित असलेले जे इतर उद्योग आहेत, जसं की चिकन शॉप आहेत, ज्या ठिकाणी चिकन विकलं जातं, यांनाही आता मोठा फटका बसतोय. आणि एकूणच पाहिलं तर जे हे अचानक आलेला प्रकार आहे त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतीला जोडधंदा म्हणून उभा केलेला हा व्यवसाय मोडकळीला आला आणि शेतकरी आणि युवक मोठ्या संकटात सापडले. तर त्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज तर ते तसंच राहणार आहे, परंतु जो काही खर्च लागला पक्षी आणण्यापासून वाढवण्यासाठी जो ठराविक काळामध्ये खर्च लागतो तो खर्चही त्यांचा निघणार नाहीये. प्रशासनाने हे पक्षी नष्ट करताना जे काही दरांच्या संदर्भामध्ये बैठकी झाली त्या बैठकीमधून जो प्रशासनाकडून दर देण्यात येणार आहे त्या दराविषयी पोल्ट्री धारक असमाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, परंतु त्यावर समोर येऊन कोणी बोलत नाहीये. हे असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये या अचानक आलेल्या प्रकारामुळे भीतीचं वातावरण तर आहेच आहे, परंतु आता आपण कर्जाच्या खाईत लोटल्या जातो की काय ही एक चिंता त्यांच्या समोर उभा राहिली आहे. विशाल, आपल्याबरोबर डॉक्टर ऋषिकेश कटाळे देखील आहेत, जे ही सगळी ग्राउंड रियालिटी जाणून घेत आहेत आणि त्याचबरोबर ही नियुक्ती जी व्हायला हवी होती वेळच्या वेळी पशुवैद्यकांची ती झालेली नाहीये याबद्दलची माहिती ते आपल्याला देऊ करताय. पुन्हा एकदा विशाल मी आपल्याकडे येतो. मी जातो डॉक्टर ऋषिकेश कटाळे यांच्याकडे. डॉक्टर ऋषिकेश कटाळे, थोड्या वेळापूर्वी काही कारणास्तव आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता, पण आपण फार महत्त्वाची आकडेवारी खरं तर आपल्या बोलण्यातनं स्पष्ट करत होता. एक जिल्ह्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर वेगवेगळ्या ठिकाणी तालुकाच्या पातळीवरती म्हणजे साधारण 3 तालुके जर आपण गृहीत घेतले किंवा लक्षात घेतले 3 किंवा 4, तर 3 तालुक्यांमध्ये किती डॉक्टर आहेत, किती व्हेटरनरी डॉक्टर आहेत? सर, जर अमरावती जिल्हा पाहिला तर तिथे पण वेटनरी डॉक्टर जी आहे त्याची पण संख्या 6 डॉक्टरांनी कमी आहे सर. खूप सगळे जे क्लास 1 चे दवाखाने होते ते सुद्धा खाली आहेत सर. त्याच्यानंतर क्लास 2 चे LDO चे जे दवाखाने होते ते सुद्धा खाली आहेत. काही काही दवाखान्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे एकही डॉक्टर अस्तित्वात नाही आहे सर. एकही ALDO म्हणजे असिस्टंट LDO अस्तित्वात नाही आहे. कुठे कुठे सर परिचर किंवा LSS जे आपण म्हणतो ते सुद्धा अस्तित्वात नाही आहे. त्यांच्या नियुक्त्याच झालेल्या नाही आहे. काही काही दवाखान्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे सर की वेटरनरी डॉक्टरच हा जनावर सुद्धा पकडतो, जनावरांना सुद्धा सांभाळतो आणि त्यांची साफसफाई सुद्धा तोच करतो सर. अशी सुद्धा वाईट परिस्थिती कुठून कुठून पाहायला मिळत आहे सर. तर निश्चितच ही फार वाईट आणि दुर्दैवी परिस्थिती राज्यावर ओढावली गेली आहे सर. डॉक्टर ऋषिकेश, 6 वेटरनरी डॉक्टर म्हणजे फक्त 6 वेटरनरी डॉक्टर अख्खा अमरावती जिल्हा सांभाळतात का? या पद्धतीची सर काही सकाळी सुद्धा काही आकडेवारी स्पष्ट झाली होती. माझ्याकडे काही आकडेवारी आता लेटेस्ट वाली आली नाही आहे सर. आल्यानंतर मी मला एक सांगा, एका जिल्ह्यासाठी 6 वेटरनरी डॉक्टर पुरेसे आहेत का? सर, एका जिल्ह्यासाठी त्यामध्ये 13-14 तालुके आणि बाकीचे सुद्धा गावं येतात. यासाठी डॉक्टरची किमान संख्या ही जास्त असायला पाहिजे. एवढे डॉक्टर जे आहेत सर ते म्हणजे पुरेसे नाही आहे सर. म्हणजे पुरेसे नाही आहे सर. जे आपल्याकडे दवाखाने आहेत त्या प्रत्येक दवाखान्यावर एक वेटरनरी डॉक्टर असायला पाहिजे अशी 1984 चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. बरं, मी अगदी आकडेवारीला हात घेत नाही, पण तरी आपली माहिती काय सांगते की आता अमरावती जिल्ह्यात किती व्हेटरनरी दवाखाने आहेत किंवा केंद्र आहेत? त्या बाबतीत सर मी सध्या तुर्तास सांगू शकत नाही सर. म्हणजे एकूण आपलं असं म्हणणं आहे की सध्या 6 डॉक्टरांमध्ये अख्खा जिल्हा जो आहे तो सांभाळला जाणं हे कठीण आहे. आणि अर्थातच याच्यामध्ये आपण म्हणूया की जे आपलं पशुधन आहे
त्याला जर वेळीच उपचार लागले तर डॉक्टर वेळच्या वेळी तिथे पोहोचू शकत नाही, ही वास्तविकता आहे. मला जायचं आहे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये. डॉक्टर ओमकार थोरात आपल्यासोबत सहभागी होतात. डॉक्टर ओमकार थोरात, डॉक्टर ऋषिकेश कटाळे यांच्याशी मी बोललो. ते स्वतः आपल्यासारखेच पशुवैद्यक आहेत. त्यांनी आकडेवारी स्पष्ट केली की राज्यात हव्या त्या प्रमाणात पशुवैद्यक नाहीत आणि आता बर्ड फ्लूच्या या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारला खरं तर आठवण झालेली आहे की हो, ही भरती करायला हवी. पण या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नेमकं? आणि कधी जे विद्यार्थी पासआउट होतात त्यांनी कधी समूहाने जाऊन कधी पशुवैद्यक मंत्र्यांची भेट घेतली होती का? कधी विनंती केली होती का त्यांना? नमस्ते सर्वांना. मी डॉक्टर ओंकार थोरात, मोहोळ तालुक्यातील देवडी गावामधून आणि म्हणजे सोलापूर जिल्ह्यात माझं वास्तव्य आहे. तर माझी डिग्री 2019 मध्ये मला मिळाली. म्हणजे मी 2019 साली पशुवैद्यक झालो. तसं पाहता आता डॉक्टर ऋषिकेश कंटाळेंनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला थोडीशी एकदम छोटीशी आकडेवारी माझ्या तालुक्याची देतो. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ हा तालुका सोलापूर पुणे नॅशनल हायवेवर हे तालुका वसलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तालुका लघु पशुचिकित्सालय असतं. तिथं जी पशुवैद्यकांची संख्या किंवा जे आमचे वर्ग 1 चे अधिकारी आहेत म्हणजे पशुधन विकास अधिकारी आणि त्यांच्यावर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि त्यांच्या हाताखाली एक पशुधन विकास अधिकारी, एक परिचारक आणि एक ड्रेसिंगवाला, म्हणजे अशी पद असतात. तर आता सध्या मोहोळ तालुक्यामध्ये 9 श्रेणी 1 चे दवाखाने आहेत. म्हणजे श्रेणी 1 चा दवाखाना म्हणजे तिथं पशुधन विकास अधिकारी हा हवाच. म्हणजे 1984 चा जो VCI चा ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार ह्या श्रेणी 1 दवाखाना सांभाळणारा एक BVSC and AH धारक पशुवैद्यक असावा. पण मोहोळ तालुक्यातल्या 9 श्रेणी 1 च्या दवाखान्यापैकी फक्त एका दवाखान्यात एका डॉक्टरची पोस्टिंग आहे. उरलेले 8 दवाखाने जे डिप्लोमा होल्डर्स आहेत म्हणजे त्यांना आपण LSS किंवा डेअरी डिप्लोमा केलेले जे अशा लोकांकडे चार्ज आहेत. मग मला सांगा, आपलं भारताचं जे GDP आहे किंवा आपला भारत हा कृषी प्रधान देश आपण म्हणतो, तर ह्या भारत कृषी प्रधान देश होता किंवा आजही आहे. पण ह्या कृषी प्रधान देशाचा आर्थिक कणा जर पाहिला तर शेतकरी आहेत. आणि शेतकऱ्यांचा आर्थिक कणा हा नुसता शेती नसून त्या शेतीचा जोड व्यवसाय पशुधन पण आहे किंवा पशु व्यवसाय पण आहे. बरोबर. पण या शेतकऱ्यांपर्यंत जर आमची सेवा पोहोचली नाही, आम्ही 5-5 वर्ष घालून डिग्र्या घेतो, म्हणजे ही आमची डिग्री 5 वर्षाची, त्याच्यानंतर पुढची डिग्री स्नातकोत्तर, म्हणजे त्याला आपण जसं माणसांमध्ये MD असतो तशी आमची MVSC डिग्री असते. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर प्रोफेसर व्हायचं असेल तर PhD ही 3 वर्षाची डिग्री असते. म्हणजे आम्ही एवढं 5 ते 7 वर्ष शिक्षण घेऊन आमच्या शिक्षणाचा फायदा आमच्या शेतकरी बांधवांसाठी आणि पशुपालकांसाठी होत नसेल तर याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणती नाहीये. नाही, फार मोठी खंत तुम्ही मांडता या ठिकाणी. खरं तर आपणही एका व्यवस्थेला सुदृढ ठेवण्याकरता म्हणजे या पशुधनाला सुदृढ ठेवण्यासाठी म्हणून डॉक्टर होता. आणि जर त्याच्या पुढे जाऊन आपण केलेल्या अभ्यासाचा, आपण करत असलेल्या प्रॅक्टिसचा जर सरकार फायदा करून घेणार नसेल तर हे सरकारचं दुर्दैव आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण बर्ड फ्लूच्या सगळ्या परिस्थितीवर आता सरकार आणि कोरोनाच्या संकटाशी सामना करता करता खरं तर आपण चर्चा करतोय की आता नव्याने येऊ घातलेल्या या बर्ड फ्लूच्या संकटाबद्दल. आणि त्यामध्ये आता खरं तर सरकार असं म्हणताना दिसतं की ही आकडेवारी समोर येते की बर्ड फ्लूवरती नियंत्रण मिळवण्यासाठी ठिकठिकाणी खरं तर केंद्र जी ती उभारली जात आहेत, जिल्हा पातळीवरती उभारली जात आहेत, पण त्यासाठी आवश्यक असणारे पशुवैद्यक जे आहेत ते सरकारकडे नाही आहेत. राज्यामध्ये ठरलेल्या आकड्यापेक्षा फार कमी पशुवैद्यक सध्या काम करताना दिसत आहेत. आणि आता राज्यमंत्री घोषणा करतायत की हो, लवकरच याची भरती केली जाईल. मग कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीतनं आपण काही शिकलो नाही का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. डॉक्टर ऋषिकेश कटाळे, ब्रेकपूर्वी मी खरं तर प्रश्न उपस्थित केला होता की आपल्यासारखे असे किती विद्यार्थी आहेत जे खरं तर डिग्री घेऊन पासआउट होतात, त्यानंतर पुन्हा आपल्या या क्षेत्राशी निगडीत पुढलाही अभ्यास करावा म्हणून PhD करतात एक टायटल घेऊन, आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांना मात्र नोकरी नाहीये किंवा खाजगी प्रॅक्टिस करावी लागते. असे किती विद्यार्थी आहेत? सर, सध्याच्या परिस्थितीत आपण जर विचार केला तर असे शेकडो विद्यार्थी सर PG आणि PhD राज्यात करतात आणि राज्यामध्ये मेरिट येऊन ऑल इंडिया रँक घेऊन ICAR थ्रू बाहेरच्या राज्यात सुद्धा करतात सर. तर इतकंही असून आमचं जे डिग्री आहे सर 5.5 वर्षाची आता BVSC and AH डिग्री झाली आहे सर. 18व्या वर्षी जर मुलगा 12वी पास आउट झाला त्याच्यानंतर 6 वर्षाचं त्याचं
BVSC आणि AH होतं सर. त्याच्यानंतर त्याचं 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं आणि त्याच्यानंतर 3 वर्ष 3.5 वर्ष तो PhD करून बाहेर येत असेल तर निश्चित आहे सर, एवढं डॉक्टर शिकल्यानंतर तो काहीतरी नोकरीची तर निदान अपेक्षा करणारच आहे सर राज्य सरकारकडून एवढं शिकल्यानंतर. बरोबर. पण आमच्या अपेक्षेचा टोटल भंग होत आहे सर. आणि त्याच्यानंतर MPSC थ्रू जर आमच्या पोस्टिंग वगैरे रखडल्या तर जातच आहे सर. पण वरतून एज बारची सुद्धा टांगती तलवार आमच्या मांडीवर ही लटकतच आहे सर आजही. डॉक्टर ओमकार थोरात, आता डॉक्टर ऋषिकेश कटाळे यांचं म्हणणं आपण ऐकलं. 2019 मध्ये आपण पासआउट झालेला आहात. आपल्याबरोबर बहुतांशी विद्यार्थी जे ते आपल्या बॅचच्या माध्यमातून खरं तर पासआउट झालेले असतील. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता खरं तर राज्य सरकार जरी म्हणत असलं की कंत्राटी पद्धतीवरती, कंत्राटी तत्वावरती डॉक्टरांची भरती केली जाईल, तसं बघायला गेलं तर भरती प्रक्रिया ती कोणत्याही विभागाची असो ही दैनंदिन प्रक्रिया आहे. आपल्याला असं वाटतं का की व्हेटरनरी हा जो भाग आहे, खरं तर याच्या बाबतीत खरं तर असं म्हणायला पाहिजे की बहुतांशी म्हणजे मंत्री हे खातं देखील आपल्या स्वतःकडे घ्यायला तयार नसतात. याच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. जेव्हा की आपल्याला पशुधन जपायला पाहिजे, आपण मांस खावं, अंडी खावी, जीवनसत्व वाढवावं असं आपण म्हणतो, पण त्या पाठीमागचा जो बॅकबोन आहे पशुवैद्यक, तो मात्र आपल्याला ठाम करायचं नाहीये. मला सांगावं असं वाटतं की MPSC किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासन ज्या कोणत्या भरत्या करतं, म्हणजे समजा आपण जिल्ह्याचं बोललं तर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असू द्या, उपजिल्हाधिकारी असू द्या, तहसीलदार असू द्या, मी सर्वांना अभिमानानं सांगतो की आमची पशुवैद्यकांची म्हणजे जी पशुधन विकास अधिकारी ही जी पोस्ट आहे ती एकमेव पोस्ट अशी आहे की जी शेतकऱ्यांच्या दरवाजापर्यंत, शेतकऱ्यांच्या चौकटीपर्यंत जाऊन शेतकऱ्यांसाठी काम करते. तरी सुद्धा आमचं हे क्षेत्र वारंवार दुर्लक्षित राहिलेलं आहे. कोणतं सरकार येतं, कोणतं सरकार जातं, प्रत्येक सरकारकडून आम्हाला आश्वासनं मिळतात. मार्च 2019 मध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आमचं महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये आणि बऱ्याच राज्यमंत्र्यांजवळ, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांजवळ आम्ही खूप आंदोलनं केली, आमच्या मागण्या पुरवल्या, आमच्या मागण्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, पण अद्याप त्या मागण्यांचा कोणताही विचार केला गेलेला नाही. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, हा जो कोरोना रोग आहे किंवा बर्ड फ्लू आहे किंवा इतर अनेक असे रोग आहेत, म्हणजे जवळपास जनावरांपासून माणसाला येणारे असे 300 रोग आहेत. म्हणजे ते जनावरांपासून माणसांना येतात. आणि आमचं जे व्हेटरनरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचं खूप मोठं योगदान आहे. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे, फायझर कंपनीचे CEO हे पशुवैद्यक आहेत आणि त्यांनी लस बनवण्याचा विक्रम बनवला किंवा त्यांनी तो बहुमान मिळवला. म्हणजे पशुवैद्यक हे सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. म्हणजे आमच्या क्षेत्रातले बरेच सिनियर हे क्लास 1 होतात किंवा क्लास 2 होतात, पण योग्य ती संधी न मिळाल्यामुळं किंवा शासनाच्या घाळ कामकाजामुळं आम्हाला म्हणजे कसं असतं, एक कंत्राट बेसिस किंवा परमनंट बेसिस या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या. पण जोपर्यंत सरकार आम्हाला काम करायची संधी देत नाही, आता कसं असतं, आम्ही खाजगी क्षेत्रामध्ये काम करतो, पण आमची खाजगी क्षेत्रामध्ये काम करायची पण तयारी आहे, पण खाजगी क्षेत्र जर थोडं पाहिलं तर तिथं सगळ्यांवर एक बंधन येतात, बाबा तुम्ही एवढा वेळ काम करा, हे करा, ते करा, म्हणजे आम्हाला काम ठरवून दिलं जातं. पण जर आम्हाला शासनानं आमच्या शेतकरी बांधवांसाठी आणि त्यांच्या पशुधनासाठी काम करायची जर संधी दिली तर आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवू. डॉक्टर ऋषिकेश कटाळे, आपलं निरीक्षण किंवा आपला अंदाज काय सांगतोय की जर या बर्ड फ्लूच्या संकटावरती वेळीच नियंत्रण मिळवल्या गेलं नाही तर असेही काही व्हायरस यातनं पुढे येऊ शकतात का, ज्यामुळे मानवाला धोका आहे? निश्चितच सर, काही बॅक्टेरियल डिसीज आहे, काही व्हायरल डिसीज आहे, काही झिनोटिकल डिसीज सुद्धा आहे. जसं ब्रुसेलोसिस आहे, लेप्टोस्पायरोसिस आहे आणि बरेच डिसीज आहे, स्वाईन फिवर आहे, जसं बर्ड फ्लू आहे. अशा पद्धतीचे खूप सगळे जे आजार आहेत ते ॲनिमल टू मानवांना सुद्धा होऊ शकतात सर. जर या गोष्टीची जर निश्चित आताच उपाययोजना किंवा आताच प्रतिबंधात्मक उपाय किंवा आताच जर तुम्ही वेटरनरी डॉक्टर किंवा बाकीच्या दृष्टीने सरकार अवेअर झालं नाही तर याचे खूप मोठे परिणाम निश्चित पद्धतीनं समोर सोसावे लागू शकतात आणि त्याचा झळा सुद्धा शेतकरी बांधवांना सोसावे लागू शकतात. पण मग असं जर असेल ऋषिकेश कटाळे, तर हे सरकारच्या लक्षात येत नाही का? म्हणजे पुन्हा एकदा माझा तोच मुद्दा आहे की इतर सगळी खाती महत्त्वाची असतील, मग ती महसूल असेल, मग ते गृह असेल, म्हणजे बघा MPSCतनं PSI भरायला हवेत, PI भरायला हवेत, DYSP भरायला हवेत किंवा त्याच्याही वरची जी पदं असतील,
महसूलशी निगडीत ती त्वरित भरायला हवीत. त्यांचं सिलेक्शन लगेच केलं जातं, त्यांना ट्रेनिंगसाठी पुढे यशदात पाठवलं जातं किंवा PTC मध्ये पाठवलं जातं. मग असं असताना व्हेटरनरी डिपार्टमेंटमध्ये बसलेले जे उच्चपदस्थ अधिकारी आहे ते फार गांभीर्याने हा विभाग घेत नाहीत का? याचे परिणाम किंवा हे जर नाही केलं तर पुढे काय आपल्याला याचं सोसावं लागू शकतं, याबद्दलचा फीडबॅक उच्चपदस्थ वरच्या सगळ्या लोकांना देत नाहीत का? याबद्दल सर निश्चितच आम्ही ॲज अ स्टुडंट, ॲज अ डिपार्टमेंट सोर्स जे आहेत किंवा जे पशुवैद्यक आहे, हे वेळोवेळी सर उच्च पदस्थांना डिपार्टमेंट मधून किंवा स्टुडंट मधून, प्रतिनिधींमधून निवेदन किंवा मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे सर, गेलेले आहेत निवेदन, मुलांनी सुद्धा दिलेले आहेत. किती वेळेस दिले आपण कुठेतरी निवेदन, अशी किती वेळेस देण्यात आली? निवेदन सर प्रत्येक अधिवेशन मध्ये देण्यात येते सर. आताही आमची 1.5 ते 2 महिन्या अगोदर मंत्री महोदयांसोबत ही मीटिंग झाली होती, VCI मेंबर सोबत सुद्धा मीटिंग झाल्या होत्या. पण त्याच्यातूनही महत्वाचा असा तोडगा किंवा रिक्रुटमेंट भरल्या गेल्या असं काही दिसून आलं नाही सर. आपण खरं तर या सगळ्या तरुण डॉक्टरांशी, पशुवैद्यकांशी बोलतो या सगळ्या परिस्थितीवरती कशा पद्धतीने मात करता येईल आणि जर पशुवैद्यकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीये तर त्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात कसे असू शकतात. म्हणजे खरं तर या पशुधनाच्या फार मोठ्या साखळीला याने धक्का बसू शकतो. खरं या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत एक सिनियर निवृत्त सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहाय्यक आयुक्त आहेत डॉक्टर अरविंद देशपांडे. या तरुणांच्या या सगळ्या संवादामध्ये मला त्यांचं देखील मत जाणून घ्यायचं आहे, त्यांचा अनुभव नेमका काय सांगतोय. कारण बहुतांशी साथीचे रोग यापूर्वी त्यांच्या सेवा कालावधीत त्यांनी बघितलेले आहेत आणि पुढल्या कालावधीत काय होऊ शकतं याबद्दल देखील ते निश्चितपणे मत मांडू शकतात. घेऊयात एक ब्रेक नंतर मी जाणार आहे डॉक्टर अरविंद देशपांडे यांच्याकडे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर मी डॉक्टर अरविंद देशपांडे यांच्याकडे जाणार आहोत, पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी आपला संपर्क पुन्हा होत नाहीये आणि परत एकदा आपण करण्याचा प्रयत्न करूच. मला डॉक्टर ओमकार थोरात यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर ओमकार थोरात, मला एक सांगा, म्हणजे खाजगी प्रॅक्टिसच्या विषयाला घेऊन देखील आपण बोललात. मी या निमित्ताने हा प्रश्न यासाठी विचारतोय का कोणास ठाऊक, पण पशुवैद्यक हा समाजालाही डॉक्टर वाटत नाही, तो शासनालाही डॉक्टर वाटत नाही का? आणि त्यातल्या त्यात ज्याला त्याची गरज आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्याला त्याच्याकडे असलेल्या पशुधनाला त्याची गरज आहे, तो खाजगी डॉक्टरकडे जाणं पसंत करतो की आरोग्य केंद्रात उपस्थित असणारा किंवा तिथे नियुक्त डॉक्टरकडे जाणं पसंत करतो? नेमका त्याचा विश्वास कोणावर असतो? नाही, कसं झालं, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पशुवैद्यक आणि म्हणजे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यापीठ आहेत, जे आपलं जे विद्यापीठ आहे मापसू नावाचं नागपूरमध्ये, त्या विद्यापीठाअंतर्गत 5 कॉलेजेस आहेत. त्या 5 कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस ह्या डिग्रीला मी प्रवेश घेतला होता 2014 साली, त्यावेळेस 282 जागा होत्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त वर्षाला 282 जण ऍडमिशन घ्यायचे आणि 5 वर्षानंतर काही त्यातले फेल होऊन किंवा काही पुढचे फेल झालेले असे मिळून एक साधारणपणे 250 पशुवैद्यक पास व्हायचे. मग मला सांगा, आपल्या महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं पशुधन आहे, म्हणजे जवळपास आता एक कोटींच्या घरामध्ये 30 कोटी 3 कोटी जवळपास आपल्या महाराष्ट्राचं पशुधन आहे. एवढ्या साऱ्या पशुधनामध्ये जर वर्षाला 280 डॉक्टर पासआउट होत असतील तर ते डॉक्टर फील्डमध्ये पोहोचत नाहीत. म्हणजे कसं झालं, पाठीमागचा जो काही काळ होता, म्हणजे ज्यावेळेस मोबाईल नव्हते, ज्यावेळेस लँडलाईन नव्हते, अशा काळामध्ये जे प्रॅक्टिस करणारे पशुवैद्यक होते, म्हणजे त्यांनी डिप्लोमा केलेले असायचे किंवा काही पदवीधर पशुवैद्यक असायचे, असे पशुवैद्यक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे. मग जो पदवीधर पशुवैद्यक आहे, म्हणजे आमच्यासारखे जे BVSC पास आउट केलेले आहेत, ते फील्डवर किंवा शेतकऱ्यांपर्यंत फार कमी पोहोचायचे. म्हणजे काही साधनांचा तुटवडा किंवा कशाची अवेलेबिलिटी नसल्यामुळं, किंवा आता सकाळी आपल्याला डॉक्टर रामदास गाड यांनी सांगितलं की आम्हाला अजूनपर्यंत सरकारची कुठलीही गाडी नाही. म्हणजे आमची जी आता ही जी पोस्ट आहे, लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर, ही पोस्ट आमची आहे. तर या पोस्टला सरकारकडून आम्हाला कुठलीही गाडी भेटत नाही किंवा कुठल्या सुविधा, म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या सुविधा भेटत नाहीत. तर अशा या सगळ्या सुविधांच्या तुटवड्यामुळं किंवा या सगळ्या सुविधांच्या अभावामुळं आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो गेलो नाही. 2000 म्हणजे जोपर्यंत मोबाईल येत नव्हते किंवा जोपर्यंत मोबाईल नव्हते तोपर्यंत. आणि कसं असतं, आपल्या भारताची परंपरा, आपल्या महाराष्ट्राची परंपरा, जुनं ते सोनं म्हणतात ना, त्याप्रमाणे जे डिप्लोमा होल्डर्स आहेत, आता महाराष्ट्रामध्ये डेअरी डिप्लोमा नावाचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये 2 वर्ष डिप्लोमा करून ती लोक प्रॅक्टिस करतात.
म्हणजे खरं तर त्यांना प्रॅक्टिसचा अधिकार नाहीये, जो VCI 1984चा ऍक्ट सांगतो. पण मला सांगावं असं वाटतं की त्याच लोकांवर बऱ्यापैकी महाराष्ट्र हा डिपेंड आहे हे प्रॅक्टिससाठी. हे हे मग भयानक आहे. तुम्ही जे सांगतायत, जी लोक खरं तर नियमात बसत नाही त्यांच्याकडनं जर शेतकऱ्याने आपल्या जनावरांवरती उपचार करून घेतले तर तिथे काहीतरी कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात. शेवटी अनुभव आणि अभ्यास देखील महत्त्वाचा असतो या सगळ्या ह्याच्यात. डॉक्टर अरविंद देशपांडे आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी झालेले आहेत. निवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागात तुम्ही काम केलेलं आहे. खरं तर आपण आयुक्त होतात. मला खरं तर सरकारच्या या अपयशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. आपण यशाचं रहस्य जाणून घेत असतो. मला नवल वाटतं की आता सरकारला असं आठवतंय डॉक्टर अरविंद देशपांडे की पशुवैद्यकांची भरती केली पाहिजे, कारण बर्ड फ्लूचं हे संकट आणखीन वाढू शकतं. हे उशिरा येणारं जे शहाणपण आहे किंवा ही जी जाग आहे याचं नेमकं कारण काय? आता तुम्ही बोलू शकता कारण आता तुम्ही निवृत्त आहात. बरोबर. शासनाला प्रत्येक वेळेस तहान लागली की विहीर खोदायची सवय लागलेली आहे. आता बर्ड फ्लूचं संकट आलंय तर त्याला शासनाला वाटतंय की आता पोस्ट भरल्या जाव्या. परंतु गेल्या 36 वर्षाचा माझा असा अनुभव आहे की 2005 पर्यंत हे पशुसंवर्धन खात्याला उज्ज्वल भवितव्य होतं. त्यावेळेस तळागाळापर्यंत शेतकऱ्यांना सुविधा पुरवल्या जात होत्या. 2000 नंतर ज्या व्हेकन्सीज निर्माण झालेल्या आहेत आणि एकेका डॉक्टरकडे 3-3 जर चार्ज दिले गेले तर त्या डॉक्टरची कॅपॅसिटी जी आहे ती सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची नाहीये. आणि त्यामुळे जे दुर्लक्ष होतंय, शेतकऱ्याचा पशुसंवर्धनाशी इतका जिव्हाळ्याचा संबंध आहे की व्हेटरनरी डॉक्टरच असा डॉक्टर आहे की जो शेतकऱ्याच्या गोठ्यात जाऊन उपचार करतो. परंतु शासनानं जर सुविधाच दिल्या नाहीत तर तो पशुवैद्यक शेतकऱ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि आज जी परिस्थिती आहे ती एवढ्या पोस्ट वेकंट आहेत, एवढे डॉक्टर कमी आहेत या खात्यामध्ये आणि खात्याला अधोगती लागल्याचं दिसतंय आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये. आणि त्याचा परिणाम डायरेक्ट शेतकऱ्याच्या उत्पादनावरती सुद्धा होतोय. आज शेतकऱ्याला असं वाटतंय की आपण जनावर कशासाठी पाळायची, सुविधा जर मिळत नाही, डॉक्टर जर पोहोचत नाही तर त्या शेतकऱ्याच्या जनावरांवर उपचार कसा करायचा. आता बर्ड फ्लू आलेला आहे. बर्ड फ्लू मध्ये जर तुम्हाला गावोगावी जे जावं लागतं सर्वे करायला किंवा त्याचे जे सॅम्पल्स कलेक्ट करायला जावं लागतं, किती डॉक्टर्स आहेत, क्वालिफाईड डॉक्टर्स किती आहेत प्रत्येक दवाखान्याच्या क्षेत्रामध्ये तालुक्याच्या स्तरावरती, आणि किती पोस्ट वेकंट आहेत हे शासनाला बघायलाच लागणार आहे. बरं मला एक सांगा ना डॉक्टर अरविंद देशपांडे, साधारण एक जिल्हा जर असेल तर नियमानुसार एका जिल्ह्यामध्ये किती व्हेटरनरी डॉक्टर असायला पाहिजेत? हे डेअरी डिप्लोमाचे कोर्स केलेले नको ज्याच्यावरती सध्याला कारभार चालवला जातोय. नाही, प्रत्येक दवाखाना ज्या त्यांनी शासनानं जे दवाखाने निर्माण केलेले आहेत त्या दवाखान्याला प्रत्येक ठिकाणी पशुवैद्यक पदवीधर हा नेमालाच पाहिजे. आणि तो असला तर तालुक्यामध्ये क्वालिफाईड आणि चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतो. कमी खर्चामध्ये त्या जनावरांवरती चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतो. बरं मला एक सांगा, आता या विभागाचे आयुक्त म्हणून आपण काम केलेलं आहे. शेवटी काय होतं माहिती, राहून राहून मंत्री महोदय काय निर्णय घेतील याच्यापेक्षा खालची ब्युरोक्रेसी कशा पद्धतीने काम करते याकडे देखील फार लक्ष वेधलं जातं. शेवटी खालचे अधिकारी आम्हाला फीडबॅक देत नाहीत किंवा सांगत नाही म्हणून ही भरती होऊ शकली नाही किंवा तशी व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही, अशी तक्रार काही वेळेला बोलून दाखवले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या कालावधीत डॉक्टर असले पाहिजे, डॉक्टरांची भरती झाली पाहिजे याबद्दलची कधी मागणी केली होतीत का? म्हणजे असेलही, पण कसा नेमका प्रतिसाद मिळतो, अडचण कुठे? शासन स्तरावरती दरवेळेस मागण्या केल्या जात होत्या. 81 सालापर्यंत पशुसंवर्धन खात्यामध्ये आता डायरेक्टर, त्या काळातले जे डायरेक्टर होते किंवा आत्ताचे जे आयुक्त आहेत त्यांना अधिकार होते पोस्ट भरायच्या. त्यामुळं ताबडतोब पोस्ट भरल्या जायच्या. परंतु त्याच्यानंतर एमपीएससी कडे ज्यावेळेस हा कारभार गेलेला आहे तर एमपीएससी खरं तर इतकी चांगल्या पद्धतीच्या हे आहे, बॉडी आहे सिलेक्शन करण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये इतका सावळा गोंधळ आहे की 2-2 वर्ष यांचे इंटरव्ह्यू सुद्धा घेतल्या जात नाहीत, परीक्षा घेतल्या जात नाहीत. ग्रॅज्युएट उपलब्ध असतात आणि शासन स्तरावरती निष्काळजीपणानं त्याचं परीक्षा न घेतल्यामुळं किंवा इंटरव्ह्यू न घेतल्यामुळं नेमणुका 2-2 वर्ष त्या प्रलंबित राहतात. पण त्यात अडचण नेमकी काय, म्हणजे ते प्राथमिकता देत नाहीत या पदांना? म्हणजे पहिले महसूलचे आपण भरले पाहिजेत राज्यसेवेच्या माध्यमातून किंवा गृह विभागाचे आपण रिक्त पद भरले पाहिजे, अशी काही प्राथमिकता त्यांची असते. आणि मग अगदी सगळ्यात शेवट
जर वाटलं, विचार झाला, तर मग पशुसंवर्धन. बरोबर आहे ना. पशुसंवर्धनच्या सगळ्यात खालच्या पायरीवरतीच पशुसंवर्धन आहे. खरं तर तो शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा आहे, परंतु त्याच्याकडे शासनाचं अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. डेप्टी कलेक्टर, तहसीलदार ह्या चांगल्या पोस्ट आहेत, तिथं त्यांचा इंटरेस्ट असू शकतो मंत्री स्तरावरती, एमपीएससीच्या स्तरावरती, पण व्हेटरनरी डॉक्टरचा वालीच कुणी नाहीये. त्यामुळं ज्यावेळेस पोस्टिंग होईल त्यावेळेस त्याला पोस्टिंग मिळणार, असं चित्र सगळीकडे आहे. परंतु शासनानं शेतकऱ्यांचा खरा जर कैवार असेल शासनाला, तर पहिल्यांदा मेडिकल ऑफिसर आणि व्हेटरनरी ऑफिसर डॉक्टर्सची ज्या पोस्ट आहेत त्या जर ग्रामीण भागामध्ये जर भरल्या, तर हे आजाराचं जे नियंत्रण आहे हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि मग जे काही बोगस डॉक्टर्स आहेत आणि उपचार करतात, त्याच्यामध्ये जिथं 100 रुपयामध्ये उपचार होणारे तिथं 600, 700, 1000 रुपये शेतकऱ्याला द्यावे लागतात. तिथे तो नाडला जातो. खरं तर तिथे तो नाडला जातो. बरोबर आहे. आणि तुम्ही जो मुद्दा मांडता डॉक्टर अरविंद देशपांडे, तो फार महत्त्वाचा आहे. जेव्हा सरकार असं म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, तेव्हा सरकारने असं विचार करायचा की आपण आश्वासन देता, एखादा निर्णय जाहीर करता, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी शेवटी खालचा अधिकारी वर्ग करतो. आणि त्यातलाच हा एक महत्त्वाचा विभाग आहे, तो म्हणजे पशुसंवर्धन. पण त्या विभागात आज पशुवैद्यकांची हव्या त्या प्रमाणात हवी तशी भरती झालेली नाहीये. हे विदारक वास्तव आहे आणि ते या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर समोर येताना दिसतंय. घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा इतर 2 पशुवैद्यक जे आहेत त्यामध्ये ऋषिकेश कटाळे असतील आणि डॉक्टर ओंकार थोरात, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. अरविंद देशपांडे देखील आपल्यासोबत आहेत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर थेट मुद्द्याला मी हात घालतोय. पशुवैद्यकांची वानवा जी आहे आणि त्या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. डॉक्टर ऋषिकेश कटाळे, गेल्या MPSC परीक्षेमध्ये किती विद्यार्थी म्हणजे पशुवैद्यकीय पदासाठी पास झाले आणि अजूनही त्यांची नियुक्ती होऊ शकलेली नाही आहे, अशी काही किती आकडेवारी, याचा काही अंदाज तुम्ही सांगू शकाल? सर 435 ची 2019ला ऍड निघाली होती. त्यानुसार सर जवळपास 1549 पोरं या ऍड साठी बसलेले होते सर, एक्झाम साठी. तर 1549 पोरामध्ये जर तुम्ही 1:3 किंवा 1:4 रेशिओ जरी पकडला एमपीएससीचा, तर ऑन द बेसिस ऑफ एमपीएससी थ्रू जर ओरल घेऊन सुद्धा रिक्रुटमेंट दिल्या गेल्या असतात सर, पण तरीही सुद्धा शासनाने या गोष्टीचा सुद्धा विचार केला नाही आणि एमपीएससी प्रक्रिया रखडून ठेवलेली आहे. डॉक्टर अरविंद देशपांडे, मंत्री महोदय किंवा त्या खात्याचा आयुक्त असेल किंवा मग मंत्रालयात बसलेला, मला आता ते पद माहित नाही, मला त्यातली हायरार्की ठाऊक नाही, पण त्यातलं जर पद लक्षात घेतलं तर आपण लोक MPSC कडे अशी मागणी करू शकता का, किंवा तशी विनंती आपण करू शकता की त्वरित ही पदं भरा? संघटना पातळीवरती केल्या जाते मागणी, परंतु मंत्रालय स्तरावरती मंत्र्यांनी ते मनावरती घेतलं पाहिजे की ह्या पोस्ट किती गरजेच्या आहेत. शेतकऱ्याच्या गरजेच्या पोस्ट असताना ह्या भरल्या गेल्या पाहिजेत. हे खरं तर मंत्रालयीन स्तरावरती बघितलं गेलं पाहिजे. सेक्रेटरी जे आहेत मंत्रालयामध्ये त्यांनी हे बघितलं पाहिजे की या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या जर आत्महत्या वाचवायच्या असतील, शेतकऱ्यांनी जर आत्महत्या करू नये असं वाटत असेल, तर शेतीला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनचा जो पोल्ट्री असेल, शेळीपालन असेल, डेअरी असेल, हा मुख्य त्याच्याशी जोडधंदा म्हणून जोडला जातो आणि त्याच्यातनं शेतकऱ्याची आत्महत्या वाचू शकते. पण शासनाला हे काही करायचंच नाहीये. असं या ज्या पोस्ट रिकाम्या आहेत, वेकंट आहेत, आणि सालोनसाल कितीतरी वर्ष मी असं बघितलेलं आहे की 10-10 वर्ष एखाद्या दवाखान्याला क्वालिफाईड व्हेटरनरी डॉक्टर मिळालेला नाहीये आणि तो चार्ज दुसऱ्या डॉक्टरकडे सांभाळला गेलेला आहे 10-10 वर्ष. डॉक्टर ओंकार थोरात, आपण जसं म्हणालात की खरं तर ज्या ठिकाणी क्वालिफाईड व्हेटरनरी डॉक्टरची नियुक्ती व्हायला हवी तिथं डेअरी डिप्लोमा केलेली लोक जी आहेत ती प्रॅक्टिस करताना दिसतात. म्हणजे मी आकडेवारी नाही विचारत, पण हे सगळं वास्तव राज्य सरकारला दिसत नाही का, की किंवा त्या विभागाला दिसत नाही का की ते नियमात बसत नाही, त्यांना प्रॅक्टिस करता येऊ शकत नाही? डॉक्टर ओंकार थोरात, बरं, त्यांच्याशी आपला संपर्क तुटला. हाच प्रश्न डॉक्टर अरविंद देशपांडे आपल्या करता. शासनाच्या सगळं लक्षात येत आहे. शासन स्तरावरती आता माणसाचे डॉक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये जे बोगस डॉक्टर्स आहेत ते शोधण्याचा प्रयत्न केला जातात, केसेस दाखल केल्या जातात. परंतु शासन स्तरावरती पशुसंवर्धनच्या बाबतीमध्ये इतकी उदासीनता आहे की शासन स्तरावर कळतंय की
चुकीचे उपचार जनावरांच्या वरती होत आहे. त्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान तर होतच आहे, परंतु ते जनावरांचा प्राण सुद्धा जातोय हे शासन स्तरावरही कळतंय, शेतकऱ्यालाही कळतंय. परंतु शेतकरी सुद्धा स्थानिक लेवलवरती जो उपलब्ध आहे, शिपाई असेल नाही तर तो डॉक्टर असेल, तात्पुरता उपचार करून घेण्याच्या मानसिकतेत असतो आणि तो पोस्ट वेकंट असल्यामुळे त्या डॉक्टर पर्यंत खरा जो वेटरनरी क्वालिफाईड आहे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. 3-3, 4 जर त्या पशुवैद्यकाकडे असतील तर त्यांना कुठल्या गावात साधारण एका दवाखान्याचं ज्युरिडिक्शन म्हणलं तर 10 ते 15 गावांचं ज्युरिडिक्शन असतं. 2-2, 4 म्हणलं तर 30 दवाखाने, 30 गावांचं ज्युरिडिक्शन आलं. कुठं त्याने कंट्रोल करायचं? त्याच्यामध्ये हे जे आता शासनानं विविध अहवाल रिपोर्टिंगचं नुसतं हे चालू आहे, कॉम्प्युटरवरती अहवाल मागणं. आमच्या काळामध्ये लसीकरणासाठी आम्ही प्रत्येक गावात जात होतो. प्रत्येक गावामध्ये सकाळी आमचा लसीकरणाचा कार्यक्रम व्हायचा. आज ती परिस्थिती नाही, त्या डॉक्टरकडे जायला वेळही नाहीये प्रत्येक गावाला भेट द्यायला, अशी परिस्थिती आहे. आणि नाईलाजानं मग शेतकरी त्या अनक्वालिफाईड पर्सन्स कडे जातात, त्याचा तात्पुरता उपचार करून घेतात आणि आपल्या जनावराला वाचवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर अरविंद देशपांडे, आपण वास्तविकता मांडली. जाता जाता आपल्याला काय अपील करायचंय? कारण आता या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये म्हणजे एक परिस्थिती संपत नाही तर दुसरी आपल्या समोर आहे आणि ज्यातनं वेगवेगळे विषाणू खरं तर निर्माण होऊ शकतात असे अंदाज देखील व्यक्त केले जातात जे मानवाला धोका पोहोचवणार आहेत. काय शासनाने त्वरित करावं? मला शासनाला असं सुचवावं वाटतं की जसं आरोग्य विभागाकडे मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आयुक्तांना अधिकार असतात भरण्याच्या, किंवा मेडिकल MBBS झाल्यानंतर त्याला ग्रामीण भागामध्ये डायरेक्ट दवाखान्याला काम करण्याचा पोस्टिंग दिला जातं, तसं जर वेटरनरी डॉक्टरला ग्रॅज्युएट झाल्या त्याला जर पोस्टिंग दिलं दवाखान्याला तात्पुरतं, तर तो तिथं काम करू शकेल, शेतकऱ्यांची सोय पण होईल. आणि अशा याच्यामध्ये अवस्थेत बर्ड फ्लू असेल किंवा कोरोना असेल किंवा इतर काही साथीचे आजार असतील, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तो जो विषय आहे तो हँडल करता येईल. आणि त्याच्यानंतर मग MPSCची एक्झामिनेशन होईल. MPSCच्या एक्झामिनेशन मधलं सिलेक्शन जर झालं तर तो रेग्युलर क्लास 1 म्हणून तिथं पोस्टिंग होईल. तोपर्यंत जसं आरोग्य विभागामध्ये MBBS डॉक्टर मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतोय टेम्पररी तत्वावरती, तात्पुरत्या याच्यावरती, तर तसं जर पोस्टिंग केलं आणि ते जर अधिकार आयुक्तांना दिले, पशुसंवर्धन आयुक्तांना जर अधिकार काही दिले की तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करा, तर हा प्रश्न सुटू शकतो. आणि त्याच्यासाठी खरं तर असलेली व्यवस्था समोर आहे आणि इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. खरं तर माझ्याकडे वेळ संपलेला आहे आणि अर्थात 2 तरुण पशुवैद्यकांकडनं खरं तर एक अपील देखील राज्य सरकारपर्यंत पोहोचलेलं आहे की लवकरात लवकर आपण याबद्दलची भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू करा. आणि भरती प्रक्रिया हा दैनंदिन विषय, तो त्या वेळेला जो आहे त्या वेळेनुसार झाला पाहिजे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. सुनील केदार, दुग्धविकास मंत्री, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, या दोघांनाही खरं तर एक आता मला पत्रकार म्हणून नाही, एवढी सगळी चर्चा जाणून घेतल्यानंतर मी त्यातला तज्ज्ञ नाही आहे पण सर्वसामान्य माणूस म्हणून या शेतकऱ्यांच्या वतीने प्रश्न विचारायचा आहे की दुग्धविकास आणि पशुसंवर्धन हे आपलं खातं आहे. यामध्ये विकास आणि संवर्धन या 2 गोष्टींची व्याख्या खरं तर आम्ही आपल्याला समजून सांगावी का? आपण त्या विभागाचे मंत्री आहात म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो बॅकबोन आहे किंवा जे इतर बॅकबोन असतील त्यापैकी एक बॅकबोन म्हणजे हा पशुवैद्यक अधिकारी आहे आणि त्याला डॉक्टर समजा. हा विभाग देखील महत्त्वाचा आहे हे देखील समजा आणि त्या विभागाचं महत्त्व समजून घेऊन त्या विभागाशी निगडीत ज्या तरतुदी आहे त्या वेळेला त्या करा, ही आपल्याला विनंती आहे. आता ही विनंती राहणार आहे. नंतर जर शेतकऱ्यांचा संयम संपला तर मात्र याचा एक वेगळा परिणाम दिसून येऊ शकतो. इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.